आणि आता एका महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे जाऊया। सध्या राज्यामध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे असलेल्या एसटी महामंडळाच्या कारभारावर अर्थ खात्याने ताशेरे ओढलेत। तसंच 450 कोटींच्या सवलत मूल्याचं ऑडिट न केल्यानं महामंडळाच्या निधीला ब्रेक लावलाय। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम क्लस्टर योजनेला भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विरोध केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याबाबत केळकर यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली असं सुद्धा समजतंय। तर तिकडे पुण्यामध्ये सुद्धा गुरुवारी शिक्षण महामंडळाविरोधात शिंदे सेनेनं आंदोलन करत कचरा टाकला। या सगळ्या घडामोडींमुळे राज्यामध्ये महायुतीमध्ये संघर्ष सुरू असल्याचं स्पष्ट आहे। त्याच्यामध्ये मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे। यावरून सुद्धा हे स्पष्ट होत आहे की भाजप आणि शिंदे सेनेमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे। यावरूनच मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत की काय असा सवाल आता उपस्थित होतो। भ्रष्टाचारी महापालिकेचं करायचं काय?